नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो सेकंड फेज होणार आहे, या सेकंड फेजच्या खाजगी संस्थांनी पवित्र पोर्टलवरती अपलोड केलेल्या जाहिराती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये 1 ते 12 पर्यंतच्या वर्ग शिक्षकाची पदे, त्याचबरोबर सेकंड फेजमध्ये अध्यापक विद्यालय अर्थातच डी.एड. कॉलेजवरती सुद्धा शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत आणि त्याची एक जाहिरात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पवित्र पोर्टलमधील शिक्षक भरतीचा सेकंड फेजच्या जाहिराती या पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। बऱ्याच आस्थापनांच्या त्याचबरोबर खाजगी संस्थांच्या जाहिराती या पवित्र पोर्टलवरती अपलोड होताना आपल्याला दिसत आहेत। बघा, सेकंड फेजचं वैशिष्ट्य म्हणजे या सेकंड फेजमध्ये डी.एड. कॉलेजमधील जे शिक्षकाचं पद आहे, ह्या शिक्षकांची पदेसुद्धा ही सेकंड फेजमध्ये भरण्यात येणार आहेत। पहिल्या फेजमध्ये 1 ते 12च्या विविध माध्यम त्याचबरोबर विषयाची शिक्षक पदं ही भरण्यात आलेली होती, मात्र डी.एड. कॉलेजवरील शिक्षकाचं पद हे पहिल्या फेजमध्ये भरण्यात आलेलं नव्हतं। मात्र येणाऱ्या सेकंड फेजमध्ये ही पदेसुद्धा भरण्यात येणार आहेत आणि ही एम.एड. अभियोग्यताधारकांसाठी आनंदाची बातमी आहे। बघा, ही एक संस्था आहे, महिला सेवा मंडळ वर्धा, या संस्थेची ही जाहिरात आहे। यामध्ये 6 ते 8 मॅथ सायन्स, त्यानंतर लँग्वेज टीचर इंग्लिश आणि हिंदी विषयाची जाहिरात ही आहे। त्याचबरोबर 1 ते 5 मराठी माध्यमाचं जाहिरात आहे आणि शेवटी बघा, माध्यम मराठी डी.एड. कॉलेज टीचर बघा, या जाहिरातीमध्ये मराठी माध्यमाच्या डी.एड. कॉलेज टीचर या ठिकाणी अनुदानित अध्यापक विद्यालयावरती मॅथमॅटिक्स मराठी विषय पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच काय, डी.एड. कॉलेजवरती शिक्षकाचं पदे ही या सेकंड फेजमध्ये भरण्यात येणार आहेत आणि त्याची ही जाहिरात आहे। यापूर्वीच्या पहिल्या फेजमध्ये किंवा पहिल्या टेटमध्ये अध्यापक विद्यालयावरती शिक्षकाचे पदं भरण्यात आलेली नव्हती, मात्र येणाऱ्या सेकंड फेजमध्ये राज्यातील जे डी.एड. कॉलेज आहेत, शासकीय डी.एड. कॉलेज असोत किंवा खाजगी डी.एड. कॉलेज असो, या ठिकाणी शिक्षकाची पदे जर रिक्त असतील आणि संबंधित आस्थापनांनी पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड केल्या असतील तर एम.एड. अभियोग्यताधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। बघा मित्रांनो, आता ही पहिली जाहिरात आपण डी.एड. कॉलेज शिक्षक पद भरतीची पाहिलेली आहे। आता यानंतर राज्यातील ज्या खाजगी संस्था आहेत, या खाजगी संस्थांनी